नमस्कार स्वामी भक्तांनो, ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहतो तो स्वामी समर्थांचा प्रकट दिन जवळ येत आहे। हा केवळ एक सण नाही तर स्वामींचे आशीर्वाद मिळवण्याची सर्वात मोठी संधी आहे। या विशेष दिवशी नक्की काय करावे, कोणती सेवा स्वामींच्या चरणी लवकर पोहोचते, आज आपण प्रकट दिनाच्या त्या विशेष विधींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे घर स्वामींच्या चैतन्याने भरून जाईल। प्रकट दिन विशेष सेवा आणि विधी। या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि शक्य असल्यास पिवळी वस्त्रे परिधान करावी, कारण पिवळा रंग गुरुतत्वाचे प्रतीक आहे। देवघरात स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा। या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते। जर पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर किमान 18व्या अध्यायाचे वाचन नक्की करावे। तसेच श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा किमान 11 किंवा 108 माळ जप करावा। नैवेद्य आणि महाप्रसाद। स्वामींना पिठलं भाकरी आणि कांदा अतिशय प्रिय आहे। प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा। तसेच पुरणपोळीचा नैवेद्यही अर्पण केला जातो। नैवेद्य दाखवताना तो पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने अर्पण करावा। या दिवशी आपल्या क्षमतेनुसार किमान एका गरजू व्यक्तीला किंवा स्वामी भक्ताला अन्नदान करावे, कारण स्वामी म्हणतात, अन्नदान हीच माझी खरी पूजा आहे। दीपोत्सव आणि सामूहिक आरती। प्रकट दिनाच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि देवघरात तुपाचे दिवे लावावे। सायंकाळी सहकुटुंब स्वामींची आरती करावी। शक्य असल्यास जवळच्या स्वामी मठात जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि तिथल्या सामूहिक नामस्मरणात सहभागी व्हावे। या दिवशी घरामध्ये तारक मंत्राचे सतत पठण किंवा श्रवण चालू ठेवल्याने वास्तूतील नकारात्मकता दूर होऊन स्वामींचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते। प्रकट दिनी आपण केलेल्या सेवेचे फळ अनेक पटींनी मिळते, कारण या दिवशी स्वामींचे तत्व पृथ्वीवर जागृत असते। तुम्ही या प्रकट दिनाला कोणती विशेष सेवा करणार आहात हे कमेंट मध्ये नक्की कळवा। सर्व स्वामी भक्तांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।